सकाळची सुरुवात छान देवपूजेपासून झालेली आहे। तर काही फुलं शिल्लक मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती, तर छान वाटते जेव्हा बाहेरची असे शेवंतीची फुलं वगैरे आणलेली असते ना, अगदी मस्त देवपूजा करायला वाटते। आणि सकाळ सकाळ आधी मनूला दूध चपाती दिली, त्याच्यानंतर आपल्या गंगूला ना मका द्यायचं। जेव्हा गंगूला मका देते ना त्यावेळेस खरंच लकीची इतकी लुडबुड असते ना, 2-3 दिवस झालं परी जेव्हा मका घालायला जाते ना तर लकी पटकन ती मका घेऊन किंवा त्यातली चपाती भाकरी घेऊन पळवतो। त्यामुळे म्हटलं आज मीच जाते आणि ते दोघं खाईपर्यंत थोडंसं मला थांबावं लागते, कारण की बघा नंदीच्या प्लेटमधून पटकन केव्हा तो मका खायला सांगता येत नाही। तसंच इकडे स्वयंपाक करायच्या अगोदर गहू पण दळायचा आहे, तर आपलं कसं खपली गहू आणि साधं गहू दोन्ही मिक्स मी दळत असते। तर घरचीच गिरणी आहे ना, त्यामुळे कधीही आपण म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण दळू शकतोय। पण मी काय करते, थोडंसं वेळ शिल्लक असतो ना सकाळ स्वयंपाकाच्या अगोदर गिरणी पण लावून घेतली। तर एका बाजूला चपाती भाजी जे का आपला स्वयंपाक आहे ते बनवायचं चालू आहे आणि हलकीशी थंडी पण सुटली। कालची जी कटाची आमटी होती ना ती गरम केली होती, तर परला खूप आवडते, कुस्करून खायचं तिचं चालू आहे नाश्ता आपलं सकाळ सकाळी। जेव्हा आम्ही असं स्वयंपाक करतो ना, स्वयंपाक करता करता जेव्हा मुलं किंवा हे चपाती भाजी खातात ना, तेव्हा खरंच खूप छान एक प्रकारचं छान असं संवाद, जसं की बघा शाळेतलं वगैरे परी मैत्रिणीचं वगैरे बरंच काय काय अशी गप्पा सांगत असते। आता तर तिचं कसं आहे 26 जानेवारीला डान्स आहे ना, खरंच डान्स खूप छान असं बसलाय परीचा। तिला कुठलं कुठलं साहित्य पाहिजे ते सांगणं तिचं चालू आहे आणि तिचं असं असतंय सर सांगितलंय पटकन दुसऱ्या विद्यार्थी इतकं तयारी करतात का नाही माहित नाही। परीचं कसं तडकाफडकी लगेच तिला सगळ्या गोष्टी पाहिजे असतात। पण हे एक बरंच झालं, जे घरामध्ये वस्तू आहेत ना जसं की बघा चिंच पेटी वगैरे काय काय, तर ते सगळं साहित्य आहे। बरंच झालं, भाड्याने आणायची किंवा विकत आणायची कुठली गोष्ट गरज पडत नाही, फक्त जर गरज पडली तर बांगड्यांची थोडी गरज पडणार आहे। तर डब्यासाठी आपलं हिरवा वाटाणा भाजी करायचं चालू आहे, नेहमीसारखं आपलं कांदा टोमॅटो आणि जे काही घरचे मसाले आहेत ना आणि वाटाणे आणि अंगापुरतं वाटाण्याच्या भाजीला मात्र पाणी टाकावं लागणार आहे वाटाणा छान शिजण्यासाठी। अशी सुक्की वाटाण्याची भाजी वगैरे असली ना मुलं अगदी आवडीनं खातात आणि रस्सा भाजी जर केलं ना तितकं कोण आवडीनं खात नाही। तर त्यामुळे मी काय करते, शक्यतो रस्सा भाजी आणि मुलांना असे कच्चे वाटाणे पण मी खायला देते। कच्चे वाटाणे अगदी आवडीनं सई खाते, तर भाजीपेक्षा वाटाणे कच्चे खाल्लेले चांगलं, म्हणजे तिला तर आवडते आणि खरंच चांगलं आहे शरीरासाठी। तर सकाळची सईपरला घालूनंतर दुसरी बरीच अशी कामं असतात, जसं की बघा काल जे कपडे वगैरे साड्या वगैरे घातलेले होते ते, आणि सकाळ सकाळी मी कपडे पण लवकर धुवून टाकलेली ना, 11 पर्यंत म्हणजे सगळे कपडे वाळलेले होते। तर सगळे कपड्यांची घडी वगैरे करणं, परत एक्स्ट्राचे काही काही कामं निघत असतात, जसं की बघा गिरणी वगैरे लावली म्हटलं का नाही तर घरात भरपूर असं थोडं काय ना धुरळा जात असतो। मग त्यावेळेस ना मला सगळीच भांडी सगळे पुसून घ्यावं लागतं, जसं की बघा डबे वगैरे, आणि किचन स्वच्छ असेल तर स्वयंपाकाला खरंच एकदम मन फ्रेश पण वाटतं आणि दिवसभर कोण पण ये जा करत असताना मग ते बरोबर दिसत नाही। तर हे बघा ही साडी, तर ह्या साडीची किंमत एका ताईने विचारलेली होती की ही साडी कितीला घेतलेली आहे, तर ही साडी मी 1400 रुपयाला घेतलेली आहे। खरंच कलर सईपरला आवडला त्यामुळे मी घेतलं आणि खरंच छान आहे साडी, मला खूप आवडली। अगदी सहज जरी गडबडीत जरी घातले तर पटकन वेअर करता येते। तर भांडे पुसताना जे धुवायची म्हणजे घासायची भांडी होती ना, जसं की बघा ही ट्रॉली कांदे बटाट्याची, हे पण मी स्वच्छ घासून घेतले, डायरेक्ट घासूनच मग कांदे आणि बटाटे लावावं म्हटलं। जे किचनमध्ये असं अस्वच्छ दिसतंय ना, तर जिथलं तिथं मी पटकन म्हणजे जसं की भरण्या वगैरे मोकळे झाले की नाही त्याच त्यावेळेस मी धुवून घेत असते आणि उन्हाला लावलं की नाही परत जे काय आपल्या डाळ्या डोळ्या रिकामं केलेलं असते ते सगळं त्यात भरून घेत असते। तर ऊन पडलं की नाही जे डाळी शेंगदाणे जसं की जे कडधान्य आहे ते उन्हाला लावायचं माझं चालू असते। जितकं उन्हाला तुम्ही लावचाल ना कडधान्य डाळी वगैरे तितकं तुमचं डाळ्या खिडत वगैरे नाहीये। बाहेर हवा पण सुटलेली होती आणि काल जेव्हा आम्ही रील करत होतो ना गच्चीवर त्यावेळेस ना पिकलेले पेरू म्हणजे दिसले होते आम्हाला, तर म्हटलं ह्यांना पटकन माझ्या लक्षात आलं पेरू खराब होऊन जाण्यापेक्षा पडण्यापेक्षा सईपरी खातील, ह्यांना म्हटलं आधी पेरू काढून द्या मुलांसाठी। सध्या पेरू आणि पपई दोन्ही आपल्या बागेत आहेत, जेव्हा पाहिजे तेव्हा ताजं मुली खात असतात। तर हा एक फायदा असतो, घराजवळ जेव्हा अशी फळांची झाडं असतात ना अगदी ताजे असं खातात। आणि जेव्हा विकत काहीतरी आणलं ना, जसं की बघा पेरू विकत आणलं किंवा पपई, त्यावेळेस मुलांना ना ते सपक लागतं। चिक्कूच्या सीझनमध्ये तर आपल्या इथे इतके चिक्कू असतात ना, अक्षरशः चिक्कू शेजारा पाजारा देऊन मी दमून जाते, इतके चिक्कू असतात। नमस्ते, मी अश्विनी, साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सकाळपासून जास्तीचा ब्लॉग घेतला नाही, तर थोडं म्हणजे जी काही कामं होती ते सगळं कामावरून थोडंसं आराम केले आणि थोडं आपल्या इथं ना काम पण चालू होतं। ते कशाचं काम आहे तुम्हाला ते पण दाखवते।
आणि थोडीशी कणकणी आणि भरपूर अशी कंबरदुखी त्यामुळे म्हटलं तेवढं काय असं मूडच नव्हता ब्लॉग करायला. चला म्हटलं आता थोडंसं फ्रेश वाटतंय तर तुमच्याशी बोलावं. संध्याकाळचे वाजलेत बघा 5:15. सैपरी पण आले, त्यांचे चहा दूध वगैरे आवरले. पप्पाई निघाली होती पिकलेली, पप्पाई निम्मा अर्ध खाल्लेत, निम्मा अर्ध ठेवलेत. तर खेळाच्या नाद्यामध्ये परी आली. आणि का आले तुम्हाला ते पण सांगते. आपल्या फॅमिलीमध्ये आणखीन एक मेंबर वाढलेले तर ह्यांनी आणखीन एक शेळी आणली, ती शेळी दाखवते. आणि जेव्हा मी ही शेळी आणली होती ना सगळ्यांना किती महाग वाटलं. पिल्ली होणार आहे उद्या परवा. पेरू खाती, पेरू झाडातली. आणि जेव्हा मी गंगूला आणले होते ना त्यावेळेस सगळे म्हणत होते की किती अश्विनी महाग आणली, मला आमच्या इथली सगळे म्हणत होते. तर आपले गंगू म्हणजे त्या मी बघा 12,000ला आणले होते एका बोकडासकट. तेव्हा आपला नंदी 19,000ला. आणि ही जी शेळी आहे ना 19,000ला आणली. तर मी तर आश्चर्यचकितच झाले. तर मला तर करमलंच नाही आज दिवसभर. तसं जर बघायला गेलं तर खूप असं महाग मला वाटले. परत कोण कोण बघायला आले ना शेजारचे वगैरे, शेळीला बघून ते म्हणाले की प्रत्येक शेळीची जात वेगळी असते. तर शेळी जशी असते तशी तिची पिल्ली होतात. जसं की बघा म्हणजे बोकडामध्ये पण बरंच फरक असतं म्हणे, पाठीमध्ये बोकडामध्ये. आता बघू आता हिच्या पिल्ले व्हायचे. आणि गरोदर आहे आपली ही शेळी. हिचं नाव पण ठेवायचं आहे, तुम्हाला दाखवते न्यू मेंबर कोण आहे. आपली गंगू. हे गंगू सारखी खायला मागती सारखी. परी पेरू खायला परीकडेच बघायला लागली. तर ही बघा न्यू मेंबर आपलं. तर अशी आहे बघा आपली ही शेळी. बघती टकामका. आणि आणल्यापासून सकाळपासून ना तर अशी बसूनच आहे. तर ही गाब आहे ना, तर आम्हाला जेव्हा व्यापारी विकत म्हणजे घेताना बोललेलं 2 दिवसात येईल, पण मला काय वाटत नाही. कशी बघती बघ बस. कपाळ पण मोठा आहे आणि छान पण आहे ही शेळी आणि उंच आहे. तुम्ही मला सांगा गंगाच्या तिच्यात फरक आहे का? हे बघा आपली ही गंगू इथं आहे आणि ही संगू इथं आहे. संगू नाव ठेवाय का परू? गंगू संगू संगा नाही, ते का पोरगा आहे काय संगू? तो काय संगू? हा परत ते पेरू टाक गंगूला. ते नाही आता पिकते दांडरलंय. हा नको, गंगू संगू चांगला आहे. दोन्ही पण टाक, एक तिला टाक हिला टाक, कोण खाते बघू. दोन्ही पण काढ. तर ही आहे बघा न्यू मेंबर. तर 2 पिल्ल्याची शेळी आहे म्हणून ह्यांना सांगितलेली आहे बघा. आता किती पिल्ले होत्यात का माहिती. तर कास तर आणखीन केली नाही, मला वाटत नाही लवकर येईल ही. एक 8-10 दिवस तर लागतील बघा. आणि सगळ्या गार्डनची साफसफाई वगैरे असं करून घेतलंय. इतकी पानगळती आहे ना, हे झाडून पण सारखं माझं कंबर, आधीच कंबर दुखी आणखीन थोडंसं वाढल्यासारखं वाटायला लागलं. नंदीला पण असं वैरण बांधून दिले, दोघीला पण टाकलं होतं खाली बाई एका ह्याच्यातच घासातच. ही बघा अगं सावकाश खा की बाई. कोण घेते का तुझा? आई अडकील की. हा आणि एक तुम्हाला सांगते. आणि ह्यांनी बघा गाडीवरती जाळी पण आणले. तर आता 2 शेळ्या आलेत ना, गंगूलाच कसं तर मी ऍडजस्ट करून आज बांधत होती गंगूला आणि नंदीला. आता 2 शेळ्या म्हटल्यानंतर मला सकाळचं काम वाढलं. जसं की आई आज एक दिवस बांधायचं ना नाही. आता बघू तार कधी वडते. ज्या काकांना सांगितलंय वडायला म्हणजे असं ते तार वडायला ते पण यायला पाहिजे. आज डांब वगैरे रवून घेतले बघा. आपण तुम्हाला दाखवते आता आपल्या शेळीचा गोटा कुठं करायचे. तर ह्यांनी सांगोला जाऊन हे असे तार आणले. तर कितीचे तार मला माहित नाही, जड तर लागायला लागले. म्हणजे काय एकदा तार आणली ना कुठं आम्हाला यायला जायला पण मोकळं. आणि गंगूला रात्री बांधायची पण आतमध्ये गरज पडणार नाही. तिचं घर केलंय. तर चला आपण तिथं जाऊ. आज दिवसभर तिथंच काम होतं. तर हाताखाली काय एवढं काही जायचं नव्हतं, पण लक्ष द्यावं लागतंय. काय काय केलंय बघू. पहिला आपल्या तिथं म्हैस असायची. जेव्हापासून माझे कंबरदुखी वगैरे त्रास इतकं वाढला तेव्हापासून आपली म्हैस विकली होती. चला आपण जाऊ तिकडं. तर हे सगळी थोडं संध्याकाळची साफसफाई केली ना सकाळी जास्त त्रास होत नाही. पडशील की सरळ चल. आणि ह्या वर्षी पावटा रोगाटल्यासारखंच आहे हे बघा. इतकं काय खास आलं नाही लागला. एकदाच भाजी केली ह्याची. गेल्या वर्षी किती पावटे होते. चल काय झालं? ती मोठं वय आधीच आपलं जुनं मळ्यातलं पत्रा काढलं त्यावेळेस होतं. त्याला काय होतं, आपल्याला काय मापून असतंय काय. आणि हे वय त्याला काय जाळी तर लावायची आणि मोठं लहान काय आहे. आणि इथं बघा आपण आधी इथं म्हैस बांधायचो. तर इथं वर असं तार वडायचं आपल्याला. आता उद्यापासून ह्याला 8-10 दिवस पाणी वतावं लागणार आहे घट्ट होण्यासाठी. आणि हे आपलं तुरीचं बुसकट आणलेलं आहे पावसात खाण्यासाठी. माझी ती टाकी मोकळी आहे, त्या टाकीत मी बुसकट कायमी ठेवणार आहे. म्हणजे नाही बसलं तर बाकीचं ठेवायचं ना पोत्यात, जेवढं बसतं तेवढं बसवायचं. आणि शेवग्या शेंगा भरपूर लागलेल्या आहेत बघा,
खूप लागले, छोटी 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 आहेत आणखीन. हे भरपूर शेवग्याची शेंग, पपईची झाडं मी काढावं म्हणते हे सगळे आता. काय रे पिल्लू? ए नको नको, फुलं गळते परू नको. आणि हे सगळं आता साफसफाई करून घ्यायचंय. सगळं घुशीचं राज्य इथं, हे बघा सगळं घुशीचं राज्य, हे सगळं घुशीचं राज्य आहे. हे सगळं आता काढायचंय. हे सगळं क्लिअर करून गंगू संगूला घर करायचं आहे. हा हे सगळं कम्प्लीट. आता उद्यापासून तुम्हाला हे काम तर मी म्हणजे दाखवणारच आहे कसं काय करायचं आहे शेळीचं. आणि मेन म्हणजे बघा, ह्या बाजूने मी दरवाजा ह्यांना नको म्हणते, तर का सांगते, पूर्ण एटोडा घालून मग मला इकडं यावं लागतंय. आणि ह्या बाजूला जर केलं तर बघा इथं सगळं आपलं वहिवाट आहे. इथं सगळं माझं येणं जाणं, झाडून भांडी सगळं इथंच असते. तर इथली तार थोडीशी कापून ना इथल्या इथं दरवाजा करा बोलते मी. म्हणजे इथले आतल्यात मला सगळं लक्ष देता येते शेळ्यांना. कुठलं ते आज लावलंय. बरंच असं काय काय काम केलंय आज. पूर्ण दिवस हे डांबर रवण्यात आणि खोदण्यात गेलं. भरपूर असं खोल खड्डा केला ना, थोडस जामच केले. चला, तर टमाटे स्वस्त मिळाले ना मला परवा दिवशी, तर टमॅटोचं मी आज सूप करावं बोलते. जे काय चमचे आणले तेव्हा अन्नाला परीचं सईचं असं म्हणणं होतं की आई आज चमच्याची घडी मोडूया काय. आणि टमाटे पण स्वस्त, त्यामुळे 4 चमचे राहिलेत. कोणाला चुडे दिले ना, जे वयस्कर बायका होते त्यांना चुडे दिले. ज्यांना काय पाहिजे त्यांच्या मर्जीनुसार दिलेलं आहे मी. तर चला, टमाट्याचं सूप पण करायचं आहे. तर म्हणलं चला हे सगळं शेअर करावं. तर हे सगळं आता हे पूर्ण व्यवस्थित लेवल करून घ्यावं लागणार आहे मला. टोमॅटोचं सूप करायला टोमॅटो हे बघा असं स्वच्छ धुवून घेतलंय, 4 घेतलंय. आणि थोडंसं लाल कलर येण्यासाठी, कलर वापरण्यापेक्षा म्हटलं थोडंसं बीटच वापरावं. तर थोडं बीट घेतलंय आणि आपल्या मिरचीच्या थोड्या बिया. तर ह्यालाच बघा चिली फ्लेक्स म्हणतात, तर ते चिली फ्लेक्स आहे. आणि थोडंसं म्हणजे जितकं टमाटर ना तितकं साखर घालायचं. जसं की 1 टमाटरला 1 चमचा, त्याप्रमाणे मी असं 4 चमचे साखर घेतले. आणि मिरी थोडंसं वाटून घेतले, आपली घरची मिरी आहे तर मिरं पावडर घेतले आहे. आणि थोडंसं लाल तिखट आहे. आणि मिरी पावडर जेव्हा मी बारीक करतो ना त्याच्यातच नॉर्मल असं ना खलबत्त्याने लसूण ठेचून घेतले. तर 3 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर चला, आधी हे टमाटर ना बारीक असं मी कापून घेते. आणि ह्याच्यामध्ये ना एक कांदा पण मी ऍड करणार आहे, कांदा पण घेते. आणि असं आल्याचा तुकडा सुद्धा घेतलेले बघा. तर असं बारीक आलं करून घेतले. तर चला, तर पॅन ठेवले वरती गॅसवरती. शक्यतो कुठलंही सूप करताना ना बटरचा वापर करतात. आणि ज्यावेळेस माझ्याकडे बटर वगैरे नसताना खरंच मी तुपाचा वापर करत असते. असेल तर वापरायचं, नसेल तर नाही, असं काय नाही. पण आज हे सांगोला जाणार होते ना, त्यामुळे मी ह्यांना सांगितलं सहज चाललं तर मग बटर आणि मला थोडंसं बीट आणू द्या. तर सई पण लागली होती ना, कुठलं तर सूप कर. कुठलंही सूप करण्यापेक्षा म्हटलं चला घरात टमॅटो अवेलेबल आहे तर टमॅटोचं सूप करूया. आणि अगदी हेल्दी आणि पौष्टिक असं आहे, जसं की आई पण पिऊ शकतात हे सूप. तर सईला सूप ना टमॅटोचं खूप आवडतं, म्हटलं चला टमॅटोचं सूप करावं. तर एक कांदा चिरलेला होता 4 टमॅटोसाठी. आणि त्याच्यामध्येच ना एक दालचिनीचा तुकडा, आलं, जे काय आपण मिरची वगैरे घेतली, लसूण वगैरे घेतलेलं होतं ना, तर ते लसूण पण ना असं शिजतानाच घातलेलं आहे ते बटरमध्ये. आणि काळी मिरी पण घातलेलं आहे. आणि जे चिली फ्लेक्स म्हणजे आपले मिरच्याची बिया असतात ना, जे काय साहित्य घेतलं होतं सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि साखर मात्र इतकं बरोबर परफेक्ट माझ्या सुपामध्ये पडलेलं होतं ना. फक्त लक्षात ठेवायचं, जितके टमाटे आहेत ना तितकं 1 चमचा, 1 टमाट्याला 1 चमचा असं साखर ना मी मोजून घेतलेलं होतं. हे बघा, मीठ घातल्यामुळं मस्तपैकी आपल्या टमाटोला असं पाणी सुटलेलं आहे. आणि बीट घातल्यामुळं कलर पण इतकं छान आले, खूप छान. मी दालचिनी विसरली होती ना, परत मी दालचिनी घातले. ते मुलांच्या आवडीचा पदार्थ जर आपण करायला घेतलो तर मुलांची लुडबुड खूप असते किचनमध्ये. आणि इकडं आवाज येत होता बाहेर म्हणून आलीत परी आणि मी. तर नंदी सुटलेला होता. नंदी सुटला की झाडांवर अटॅक करतो, त्यामुळं हातातली कामं बंद करून आधी नंदीला बांधायला आलो मी. परी मी खाली जायच्या अगोदर परीनं बांधली. तर सगळीकडे लक्ष असते पोरींचं, हे एक बरंच आहे. आणि इकडे मी झाकून ठेवलेले होते ना हे टमॅटो कांदा, तर झाकून ठेवल्यामुळं आणखीन याला पाणी सुटते. आणि 5-5 मिनिटाला झाकण उघडून ना एकसारखं मिक्स करत राहायचं, म्हणजे आपलं टमॅटो ना भरपूर असं शिजलं जातं आणि मग होतं. एका साईडला कॉर्न फ्लोअर आहे ना, तर 2 चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये पाणी घेऊन ना मस्तपैकी असं ना पातळ असं बॅटर तयार केलेलं आहे. जास्ती का कॉर्न फ्लोअर घ्यायची गरज नाही. तर कॉर्न फ्लोअर घातलं काय नाही घातलं काय तशीच टेस्ट येते, फक्त इतकंच की त्याच्यानं थोडंसं घट्टसरपणा येतो. हे बघा, उघडझाक माझं 5-5 मिनिटाला चालूच आहे. टमॅटो इतकं छान शिजलेले. आणि विशेष म्हणजे बिटामुळे इतकं नैसर्गिक छान असं कलर आलेलं ना ह्या टमॅटो,
खूप छान असं कलर आलेला. आणि माझं एक असं म्हणणं आहे बघा, मिक्सरमध्ये काही काही लोक ना हे टमॅटोची प्युरी करतात, पण काय होतंय मिक्सरमध्ये जर टमॅटो बारीक केले ना भरपूर असे टोमॅटोचे बिये असतात. मग ते एखाद्याला टोमॅटोची बिया पचतात, एखाद्याने जसं की बघा आपलं मुतखड्यासाठी ना टोमॅटोची बिया चांगलं नसतं. त्यामुळे मी काय करते, असं पूर्णाच्या चाळांमधून मी पूर्ण गाळून घेते. जसं की बघा आता कांदा परला आवडत नाही, कांदा म्हणा टोमॅटोचे जे साल बिया जे आपण घातलेलं होतं, जसं की बघा तेजपत्ता घातलेला होता, परत मी दालचिनी घातलेली होती. तर हे जे सगळं साहित्य ना वरचेवर राहतात. जेव्हा हे टोमॅटो शिजले जातं ना त्यावेळेस ते ना वरचेवर राहतात. परीचं दिवा बत्ती हळद कुंकू लावून दररोज पाया पडते. कुणाकडे नंबर आहे त्यांचं, आज त्यांच्याकडे म्हणजे आपलं दिवा लावायचं चालू असते. तर हे बघा सगळं जे काय आहे वरच्यावर आपलं राहतं असंच. त्यामुळं म्हणजे दातात अडकण्याची किंवा अशी काही शक्यता राहत नाही. थोडं गार झालं की नाही हातानेच बारीक करून घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला ना थोडंसं पातळ वाटतं आपल्या टोमॅटोचं सूप, पण तसं काही होत नाही. तुम्हाला जितकं पाणी घालायचं तितकं अंदाजानं तुम्ही पाणी घाला. मी तर अर्धा तांब्या म्हणजे आम्हाला चौघाला होईल इतकं सूप मी काढलं होतं. परत जे भांडं मी म्हणजे दुसरंच भांडं घेतलेलं आहे, ज्या भांड्यात मी शिजवलं त्या भांड्यात हे सूप ओतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना जर तुम्ही असं जर बोललात तर 2-3 चमचे आपलं दररोजचा सॉस असतो ना टोमॅटोचा, ते सॉस मिक्स करायचे त्याच्यामध्ये. ह्या सॉसनं काय होतं तुम्हाला सांगू का, एक छान असं फ्लेवर येतो, आंबट गोडपणा. आणि जे काही कॉर्नफ्लोअरचं आपण तयार केलेलं बॅटर होतं ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. ह्याच्यामुळं इतकं दाटसरपणा आपल्या सूपला येतं ना खूप छान. आणि टोमॅटोची बिया पण आपण घेतलेला नसतो, त्यामुळं कडवटपणा बिलकुल येत नाही ह्या सूपाला. दोघींची लुडबुड, एकाला जर हलवायला दिलं तर दुसरीला 100% द्यावंच लागते. परला दिलं तर सईला इसाळ येतो, सईला दिलं तर परला इसाळ येतो. त्यामुळं दोघींनाही समान मी असं त्यांना फिरवायला देते काही असो. हे बघा किती सुंदर आपलं टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे अगदी घरच्या घरी. जेव्हा पाऊस पडतो ना पावसात खूप सुंदर लागतं हे प्यायला. मस्त टमाटर सूप तयार झालेलं आहे आईसाठी, आजीसाठी आणि बाबासाठी. तर चला सई गेली आजीला बोलवायला, तर त्यांना आता दम निघेला झाले. खरंच खूप मस्त असं आपलं टोमॅटोचं सूप झालेलं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. हे बघा मला वाटीतच हे करणार, मला ही कॉर्नफ्लोअरची वाटी भांडे पडते जायला. चला कोरा बाउल मध्ये म्हणते चेष्टा केली मी, बघा काय म्हणते सईपरी बाउल मध्ये असं सगळ्यांना असं बाउल घेतलेलं आहे. चला आणि मस्त उकळते, तर जितका उकळेल तितकं टमाटर सूप आपलं चांगलंच आहे. हे बघा देते ना. प्रत्येक ताईनं आज खरंच खूप छान कमेंट केली, जसं की जयश्री ताई वगैरे ज्या आहेत ना खूप छान. तर एकदम कमेंट मनाला वाचून इतका आनंद झाला, खूप आनंद. अक्षरशः आई सुद्धा आज मला सांगायला आल्या की तुझ्या सगळ्या सबस्क्रायबरने किती छान तुला कमेंट केलेल्या आहेत. तर आई जेव्हा मला एक गोष्ट सांगतात ना खरंच त्यांचंच माझ्यापेक्षा आधी त्यांच्या चेहऱ्यावर ते ब्रह्मकमळ फुललेलं असतं. तर खरंच सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद. आणि इथं बघा माझ्या सूपचं टक्केवारी काढायला आहेत. परी म्हणते 100पैकी 500%, सई म्हणते परफेक्ट, आजी म्हणते 100पैकी 100, हे सुद्धा म्हणाले की 100पैकी 100 मार्क. इतकं सर्वांना सूप आवडलं. रात्रीचे 8:30 वाजले, तर चुलीवरती छान असं बाजरीची भाकरी करून घेतली आणि सकाळची थोडीशी वाटाण्याची भाजी आहे, शेवग्याची आमटी. तर येतेच स्वयंपाक करतो आणि येतेच गरम गरम जेवण घेतोय. तर तुम्हाला दाखवते, मला पण दूध चपाती खायला दिलेली आहे. मस्त असं आपल्या घरच्या शेवग्याची आमटी, सकाळचा वाटाणा आहे हे पण खाऊन टाकायचं. आणि असे बाजरीचे भाकरी बनवले मी. तर भाकरी भात भाजी असं आमचा आजचा मेनू आहे.